नमस्कार मंडळी. रेणुका आर्ट्स निर्मित दृकश्राव्य दिवाळी अंक 2025साठी मी सौ आरती जठार ललित लेखाचे वाचन करीत आहे. माझ्या लेखाचे शीर्षक आहे हितचिंतक. ते का हे तुम्हाला समजेलच. नमस्कार मंडळी. दिवस रात्र तुमच्या संपर्कात राहून मला छान वाटते. कधी कधी उबग येतो हे काही खोटे नाही. मी एवढा व्यस्त असतो की स्वतःबद्दल विचार करायला वेळच मिळत नाही. आताही मी मोकळा नाही, पण तुमच्यासोबत संवाद साधायची तीव्र इच्छा होती. तुम्ही भेटल्याने आणि कुठल्याही व्यत्ययाशिवाय तुम्ही माझे म्हणणे ऐकताय हे बघून मी भारावूनच गेलोय. तर मी तुमचा मित्र, सखा, सोबती, मार्गदर्शक, आधार, शिक्षक, डॉक्टर, बँकर, ऑल इन वन वगैरे वगैरे ही यादी खूप मोठी होईल. गोंधळलात का? अरे हो, मी माझी ओळखच दिली नाही ना, तर माफ करा. बोलण्याच्या नादात ते झाले. तर मी म्हणजे तुमचा हितचिंतक, भ्रमणध्वनी, अर्थात तुमचा मोबाईल. मी काही तुम्हाला माझा जन्म वगैरे या बाबतीत सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही. तुम्हाला गुगलवर सारे काही समजते. आज मला तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलायचे आहे. अहो, एकेकाळी माझे पूर्वज म्हणजे टेलिफोन श्रीमंतीचे प्रतीक मानले जायचे. काय रुबाब होता त्यांचा. पण नंतर ते हळूहळू मध्यमवर्गीयांपर्यंत पोचले. माझेही तसेच झाले. साधारणपणे 30 वर्षापूर्वी मी फक्त श्रीमंतांच्या हाती असायचो. पण आज मी श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, लहान मोठे असा सगळ्यांच्या हातात असतो. अगदी 24 तास माझा वापर केला जातो असे म्हटले तर वावगे होणार नाही. मला त्यामुळे विश्रांतीच नाही हो. मलाही थकायला होत असेल हा विचारच नाही. मान्य आहे मी यंत्रवत आहे, पण तुम्ही तुमच्या मर्यादा ओळखा ना प्लीज. मी माझी कैफियत मांडण्यासाठी तुमच्याशी संवाद साधला आहे. माझा उपयोग मनोरंजन आणि ज्ञान मिळवण्यासाठी होतो आणि माझीच बदनामी केली जाते. यात अग्रेसर असते ती म्हणजे घरातील गृहिणी, अर्थात आई. मी माझ्यात सारे काही सामावले आहे, जसे घड्याळ, कॅमेरा, कॅल्क्युलेटर, कॅलेंडर, रेडिओ, होकायंत्र, टाईपरायटर, टेप रेकॉर्डर, गुगल, विविध ॲप्स, बऱ्याच प्रमाणात संगणक, भाषाविषयक बाबी, अजून बरंच काही. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एका क्लिकवर मिळते असा सर्व समावेशक आणि सर्व गुण संपन्न मी आहे हे मी अभिमानाने नाही पण स्वाभिमानाने सांगू शकतो. एवढं सारं जरी असलं तरी मलाही काही मर्यादा आहेत, माझ्यातही काही उणीवा आहेत की त्याचं कधी कधी मला दुःख होतं. माझ्यातील ज्या कमतरता आहेत, कमतरता जरा गोंधळलात का? अहो, मी खरं सांगतोय. माझ्यातल्या ज्या उणीवा आहेत त्यांच्याबद्दल सांगतो. तुमच्यासारखा मी स्वावलंबी किंवा स्वयंभू नाही. तुम्ही मला चालना देता तेव्हा मी कार्यरत होतो. सजीवांसारखं सारं करून निर्जीव असणं म्हणजे शापित असल्यासारखं नाही का? हे माझं मोठं दुःख आहे. माझ्या कार्यात काही उणीवा आहेत. जसं की मी अजूनपर्यंत वजन काटा होऊ शकलेलो नाही. माझ्यात अजूनपर्यंत वजन काट्याची मोजमाप होत नाही आहे. माझ्याद्वारे तुम्हाला तुमचे भविष्य कळते, पण माझे भाकीत मलाच माहिती नाही. असो, आता मी सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीच्या मुद्द्यावर बोलणार आहे, जो मुद्दा तुम्हालाही अंतर्मुख व्हायला लावेल. मी तुमची ही सारी मदत करूनही तुम्ही माझ्या बाबतीत किती कृतज्ञ आहात याचा विचार करा. हीच परिस्थिती पूर्वी असती तर तुमच्या पूर्वजांनी मला वेगळा मान दिला असता. जसे तुमचे पूर्वज निसर्गातील झाड, प्राणी वा इतर बाबी यांच्याबद्दल कृतज्ञता दर्शवायचे हे सर्व ज्ञात आहे. अभ्यासासंबंधित कुठलीही वस्तू जसे पुस्तक, वही, लेखणी वगैरे यांना पाय लागला, चुकून पाय लागला तर त्यांना नमस्कार केला जातो. दसऱ्याच्या दिवशी त्यांचे पूजन केले जाते. आणि इथे मात्र माझे वेगळेच अनुभव आहेत. माझ्या वाट्याला यातील काहीही नाही. उलट
तुमच्या मनातील राग काढण्याचे मी साधन बनलो आहे. माझ्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम माहिती असतानाही तुम्ही वापर करायचा. त्या संदर्भात कोणी काही बोलले की लगेच तुमच्या रागाचा पारा वर चढणार. तो व्यक्त करण्यासाठी मलाच फेकायचे, टाकायचे. साधा विचार नाही की माझी गरज दुसऱ्या क्षणी तुम्हाला पडणार आहे, तरी राग माझ्यावरच. परदेशात लहान मुलांना माझ्या वापरावर बंदी आहे. आपल्याकडे मात्र लहान मुलांचे जेवण, झोप, खेळ माझ्याशिवाय होत नाही. परिणामी ते हट्टी, एककल्ली, आळशी बनत आहेत. त्यांचा मेंदू आणि भावनिक विकासावर वाईट परिणाम होतो आहे. पण मूल शांत राहते ना, हा एवढाच मर्यादित विचार केला जातो. अति सर्वत्र वर्जते या उक्तीप्रमाणे हाच नियम मोठ्यांनाही लागू पडतो. दुर्दैवाने माझ्या वापराचे परिणाम भयानक आहे, हे वास्तव आहे. विद्यार्थ्यांना आणि युवा वर्गाला माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या नादी लागून तुम्ही तुमच्या आयुष्याची उमेदीची वर्षे वाया घालवू नका. मोठ्यांनाही तेच सांगतो. माझ्या अतिवापरामुळे मेंदूवर परिणाम होतोय. तुम्हीच एकमेकांपासून दूर जात आहात. भावनिक रुक्षता, राग, चिडचिड, मानसिक आजार बळावत आहेत. हे सारं सांगण्याची माझ्यावर वेळ आली. हे सांगायला मलाही आवडत नाही हो, पण मी तुमचं हितचिंतक आहे. तुमचे स्वास्थ्य महत्त्वाचे. ते ठीक असेल तरच आपले नाते अधिकाधिक राहील. तुम्हाला त्रास होऊन तुमच्या सान्निध्यात राहायला मलाही आवडणार नाही. माझ्यापासून दूर जाऊ नका. माझा मर्यादित वापर करा, म्हणजे आपण सारेच सुखी होऊ. मला तोडू नका, मात्र मर्यादित वापरा. चला, बराच वेळ झाला. माझे मन मोकळे झाले. खूप बरे वाटले. तुम्ही व्यक्त होत राहा. आता मात्र मी तुमचा निरोप घेतो. अच्छा, बाय. धन्यवाद.